नागपुरात आदिवासी विद्यार्थी संघाचा संताप उफाळून आला आहे। डीबीटी निधी, मुलींसाठी शासकीय वसतिगृह, परीक्षा शुल्क माफी आणि स्कॉलरशिपच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयात जोरदार आंदोलनाचा इशारा दिला आहे। 2 तास चर्चेनंतरही कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। निवडणुकीत मोठमोठी आश्वासन दिली, पण आता आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय का नाही असा सवाल करत राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, तुम्ही बघत आहात NTV 24 न्यूज आणि मी आहे तुमच्या सोबत श्रावणी पवार। नागपूरच्या आदिवासी आयुक्त कार्यालयात आज आदिवासी विद्यार्थी संघाच्या आंदोलनाने वातावरण तापलं। शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि संविधानिक हक्कासाठी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी आयुक्तालयात दाखल झाले होते। विद्यार्थ्यांची पहिली मागणी होती ती डीबीटी निधीबाबत। विद्यार्थ्यांना केवळ 10 महिन्यांचा निधी दिला जातो, मात्र विद्यापीठांच्या परीक्षा उशिरा होत असल्याने शैक्षणिक सत्र 11 ते 13 महिने लांबत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। त्यामुळे अतिरिक्त महिन्यांचाही डीबीटी निधी देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। दुसरी मोठी मागणी म्हणजे आदिवासी मुलींसाठी भव्य शासकीय वसतिगृह उभारण्याची। सध्या अनेक मुली भाड्याच्या खासगी इमारतींमध्ये राहत असल्याचा आरोप करत सरकारने शासकीय जमीन घेऊन 500 ते 1000 क्षमतेचे आधुनिक वसतिगृह उभारावेत अशी मागणी करण्यात आली। याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या 900 रुपयांच्या परीक्षा शुल्कावरूनही संताप व्यक्त करण्यात आला। गरीब आदिवासी विद्यार्थ्यांकडे एवढे पैसे नाहीत असं सांगत ही फी पूर्णपणे माफ करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। स्कॉलरशिपचे फॉर्म स्वीकारण्यास नकार देणाऱ्या काही प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल महाविद्यालयांवर कठोर कार्यवाही करावी अशी ही मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की कॉलेज प्रशासन अतिरिक्त फी आकारून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत आहेत। 2 तास आयुक्तालयात चर्चा झाली, मात्र विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालं नाही। यानंतर विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्यावर निशाणा साधला। निवडणुकीत आश्वासने दिली जातात, पण सत्तेत आल्यानंतर ती विसरली का जातात असा सवाल उपस्थित करत प्रश्न न सुटल्यास महाराष्ट्रभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी विद्यार्थी संघाने दिला आहे। जय सेवा। मी गणेश हिरपाची आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर येथील अध्यक्ष। आज आम्ही आदिवासी आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथील सर्व प्रवेशित विद्यार्थी आमच्या शैक्षणिक हक्क अधिकारासाठी या ठिकाणी आलेलो। शैक्षणिक आणि संवैधानिक हक्क अधिकाराचा अर्थ असा की आम्हाला जे वसतिगृहामध्ये जेवणाच्या व्यतिरिक्त जेवणाला लागणारी जी डीबीटी आहे, डीबीटीच्या स्वरूपात मिळणारे जे पैसे आहे ते पैसे शैक्षणिक सत्राच्या 10 महिन्याच्या कालावधीचा निधी आम्हाला देण्यात येतो। परंतु विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी ह्या आपल्या परीक्षा दिरंगाई करत असेल किंवा त्याच्यामध्ये 1-2 महिन्याच्या कालावधी लांबवत असेल तर अशा वेळेस आम्हाला 10 महिन्याच्या अतिरिक्त 11, 12 किंवा 13 महिन्याची डीबीटी अतिरिक्त देण्यात यावी ही आमची पहिली मागणी होती। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की आमच्या ज्या मुली आहेत त्यांच्याकडे सगळ्या खाजगी इमारती भाड्याच्या इमारती आहेत, तर ती इमारत आम्हाला शासकीय इमारत म्हणून मिळवून देण्यात यावी। यासाठी त्यांनी शासकीय जमीन घ्यावी किंवा खाजगी जमीन घेऊन त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी 500 किंवा 1000 क्षमतेची इमारत उभारण्यात यावी ही दुसरी मागणी होती। आणि तिसरी मागणी अशी होती की जी आदिवासी विकास विभागाच्या मार्फत 478 जागा चौकीदाराच्या जागा काढण्यात आल्या, त्या ठिकाणी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांकडून 900 रुपये परीक्षा फी आकारली जात आहे। आम्ही गरीब मायबापाचे लेकरू, आम्हाला 900 रुपये भरणं होत नाही, त्यासाठी आम्ही यांच्याकडे गुहार लावण्यात आलो की आमची जी परीक्षा शुल्क आहे ते शून्य करण्यात यावं। त्यानंतर जितकेही प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल महाविद्यालय यांनी आमच्या स्कॉलरशिपचे फॉर्म ॲक्सेप्ट न करता आमच्याकडून अतिरिक्त फी आकारत आहेत, म्हणजे जास्तची फी आकारत आहे, अशा सर्व महाविद्यालयावर त्यांनी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची ठाम मागणी होती। त्यानंतर आम्ही आयुक्तालयाशी जेव्हा समन्वय केला किंवा त्यांच्याशी संवाद साधला, अशा वेळेस 2 तास त्यांच्याशी चर्चा चालली। त्या 2 तासामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह आन्सर आम्हाला दिलेलं नाही। शून्य असं निराशाजनक आम्हाला आन्सर त्यांनी केलं आणि त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत आमचे शासन दरबारी प्रश्न पोहोचणार नाही आणि याचं निराकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही या आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये ठाम उभे राहू किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी वसतिगृह बंद करू, आयुक्तालय बंद करू आणि ती भूमिका आमची सुरू होती। परंतु आता आदिवासी मंत्री महोदयांशी आमची चर्चा झाली, फोनवरती बोलण्यात आलं की त्यांनी म्हटले की आम्ही 25 तारखेला तुमच्याशी चर्चा करू। मौखिकरित्या हे ऐकून न घेता आम्ही त्यांच्या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आयुक्तालय यांच्यामार्फत त्यांना लेखी स्वरूपात एक पत्र मागितलेलं। या संदर्भात अजूनही कुठल्याही पॉझिटिव्हरित्या आम्हाला उत्तर मिळाले नाही। ही भूमिका आमची आहे। जर आम्हाला पॉझिटिव्ह आन्सर भेटणार नाही तर याच्या पलीकडे भव्य दिव्य आंदोलन आदिवासी विद्यार्थी करेल याची
याचे आव्हान मी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून करतोय. जय सेवा जय संविधान. ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर.